मित्रांनो, किचन सिंकची कंप्लेंट आली होती. तर आपण काय करायला आलो आहे, साईटवर आलेलो आहे किचन सिंक बघण्यासाठी. पाहू शकता तुम्ही आता हे किचन सिंक आहे आणि इथं आम्हाला असं आढळलेलं आहे, ह्या बाजूला इथं तर नाहीच आहे लावलेलं, त्याचं रेजिन वगैरे नाही लावलेलं, इपॉक्सी पुट्टी पण लावलेली नाही. आणि ही जी लावली होती ती पण ही पाहू शकता तुम्ही, जरा झूम करून बघू शकता, ही इथं निघत आलेली. तर आपण काय करायचं, ही लावून बघू जेणेकरून लिकेज कमी होते का बघू. आणि या बाजूला सुद्धा लावायची गरज आहे का बघू आपण इथं. मित्रांनो, हे पाणी टपकतंय बघा, इथं पाहू शकता तुम्ही, हे पाणी टपकतंय. हे सिंक आहे, हे सिंक दिसतं, इथं पाणी टपकायला लागले बघा, दिसतं इथं. आणि हे इथं पण आलेलं आहे, ह्याच्यावर पण आलेलं. तर हे बघा इथं पाहू शकता, दिसतंय. आपल्याला कळलंय आता की लिकेज नेमकं कुठून होत आहे. तर आपण आणलेली व्हाईट इपॉक्सी पुट्टी, त्याच्यामध्ये हे असे दोन ह्याच्यामध्ये हे असतात, मटेरियल असतं त्याचं, ते आपल्याला मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने उघडल्यानंतर, आणि मिक्स करून ते तिथं पेस्ट करायचं. आपण पाहूया. मित्रांनो, हा तुटलेला भाग आहे, आपण आधी बाजूला काढून घ्यायचा. त्यानंतर हे कोरड्या फडक्याने असं पुसून घ्यायचं, हे जे आहे कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचं, जेणेकरून ते आपल्याला 6-7 तास ठेवायचं आहे. तर आपण बघा, हे निघला पीस असं बाहेर निघला. आता हा अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे दोन्ही मटेरियल. मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपण लावायचं जायचं. त्यानंतर ते 5-6 तास आपल्याला सुकवायसाठी ठेवायचं आहे. कडक लावा, जेणेकरून पाणी या बाजूने जाणारच नाही. अशा पद्धतीने तुम्ही प्रेस करत राहा. अशा पद्धतीने हे पेस्टिंग केलेलं आहे. तर आपण होपफुली हे झालेलं आहे रिपेअर. तर उद्या आपण टेस्ट करूया. आणि हे आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.